सर्व संकटांना सामोरं जाऊन जीवन जगत राहणारा मनुष्य प्राणी. आजचं स्पर्धेचं युग. त्यामुळे जगण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा माणूस. या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाच्या संगोपनात स्वतःचं स्वास्थ्य हरून बसलाय. त्यामुळे अल्पवयातच आजाराची लागण होते आणि ती काळानुरूप फोफावत जाते. मग सुरू होतात महागडे औषधोपचार, महागड्या असंख्य टेस्ट, आणि ते प्रत्येकाच्या खिशाला परवडणारही नसतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांच्या मदतीला धावून आलीये आणि त्यांना वैद्यकीय सुविधा अतिशय माफक अल्प दरात पुरवित आहे पुण्यातील एक चॅरिटेबल ट्रस्ट. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर. आणि या ट्रस्टचे संस्थापक आहेत डॉक्टर चारुदत्त म्हैसकर. डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा पुरवित असताना त्यांच्या लक्षात आले की उपचार घेणाऱ्या रुग्णाला आवश्यक कराव्या लागणाऱ्या टेस्ट आणि औषधोपचार हा बऱ्याच जणांच्या आवाक्याबाहेरचा असतो. तेव्हा अशा रुग्णांसाठी धर्मार्थ सेवा सुरू करावी या हेतूने 1997 साली त्यांनी निदान मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली आणि अनेक वैद्यकीय शिबिरे या फाउंडेशनच्या मार्फत आयोजित केली. निदान मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या खाली छोटे मोठे कॅम्प्स आम्ही घेतच होतो. रोटरी क्लबतर्फे तपासण्या, शालेय तपासण्या, वृद्धाश्रमांच्या तपासण्या. पण हे करत असताना सारखा मनामध्ये चॅरिटेबल डायग्नोस्टिक सेंटर सुरू करणे ही कायमच डोक्यात एक कल्पना माझ्या कायम घर करून राहिली होती आणि तिला मूर्त स्वरूप द्यायचं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये, किती अडचणी आल्या तरीसुद्धा. हा विचार जेव्हा डॉक्टर म्हैसकरांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर व्ही डी कुलकर्णी यांना बोलून दाखविला, तेव्हा त्यांनी अतिशय आनंदाने या ट्रस्टचा एक भाग होण्याची सहमती दर्शविली. डॉक्टर व्ही डी कुलकर्णी यांनी BJ मेडिकल कॉलेजमधून MD पॅथॉलॉजी केली असून गेल्या 22 वर्षांपासून त्यांचा पॅथॉलॉजीचा अनुभव आहे. 1993ला ओम लॅबोरेटरी या नावाने लॅबोरेटरी चालू केली. पहिल्या 5-10 वर्षातच मला 2-3 चॅरिटेबल इन्स्टिट्यूट, धर्मादाय संस्थांशी संबंध आला. त्यावरनं माझ्या असे लक्षात आले की लोकांपर्यंत चॅरिटेबल रेट्समध्ये इन्व्हेस्टिगेशन्स पोचवणे ही तशी गरजेची बाब आहे. या संदर्भात जेव्हा माझ्या डॉक्टर म्हैसकरांनी मला कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्या श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक ट्रस्ट याच्यामध्ये मला सर्वात जास्ती भावलं म्हणजे त्यांची सिन्सिअरिटी आणि जेन्युइननेस आणि कॉमन मॅनपर्यंत वैद्यकीय सेवा चॅरिटेबल रेट्समध्ये पोचवण्याची त्यांची तळमळ. आणि हे बघता मी निर्णय घेतला की त्यांना लॅबोरेटरी बॅकअप देण्यासंदर्भात मी माझी स्वतःची तयारी दर्शवली. पण एक डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्यासाठी लागणारा निधी. कारण डायग्नोस्टिक धर्मार्थ ट्रस्ट चालू करण्यासाठी अनेक इम्पॉर्टंट मशिनरीज, इक्विपमेंटची आवश्यकता होती. चॅरिटेबल डायग्नोस्टिक सेंटर सुरू करताना सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे निधी. तो निधी कुठून गोळा करायचा, आणि हा प्रश्न मला कायम भेडसावत होता. 15 वर्षापासून जरी ही कल्पना डोक्यात होती तरी केवळ पैशाअभावी किंवा फंड्स अभावी ते मला चालू करता आलेलं नव्हतं. पण श्री स्वामी समर्थांची कृपा, मित्रपरिवारांचं मला मिळालेलं सहाय्य आणि आमच्या नातेवाईकांचे त्याच्यामध्ये काही देणग्या, अशा पद्धतीने देणगी आणि कर्जाच्या स्वरूपात निधी उभा राहून फेब्रुवारी 2010ला पुण्यातील पद्मावतीच्या जागेत श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना झाली. चॅरिटेबल डायग्नोस्टिक सेंटर स्थापन करताना पेशंट्सना ह्या सगळ्या ज्या वैद्यकीय तपासण्या आहेत त्या अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देणे हा हेतू असल्यामुळे आम्ही कुठल्याही कमर्शियल डायग्नोस्टिक सेंटरच्या तुलनेमध्ये त्या 50% दरातच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटरची पॅथॉलॉजीच्या लॅबने सुरुवात झाली आणि कालांतराने पॅथॉलॉजीचं काम करता करता हळूहळू एक मशिनरी जमवत ECG तसंच एक्सरेच्याही सेवा उपलब्ध केल्या गेल्या. तसेच पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या परवानगीने सोनोग्राफीचीही सेवा सुरू करण्यात आली. कार्डिओलॉजी सेक्शनमध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D इकोकार्डिओग्राफी या सुविधाही उपलब्ध झाल्या आणि अतिशय अल्प दरात अशा या वैद्यकीय सेवा याचा परिणाम म्हणजे
अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. आजच्या घडीला पद्मावती येथील सेंटरमध्ये दिवसाला 80 ते 100 रुग्ण वैद्यकीय सेवांचा लाभ घेत आहेत. आणि हा प्रतिसाद बघता श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटरच्या ट्रस्टींच्या लक्षात आले की अशा सेंटरची किंवा अशा दरातील सेवाभावी रुग्णसेवेची अनेक ठिकाणी आवश्यकता आहे. पण पुन्हा प्रश्न होता या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा. आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा एकदा नवीन सेंटर उभारण्यासाठी काही मित्रपरिवार धावून आले. त्या सद्गृहस्थांना वाटत होतं की अशा सेवार्थ कार्यास हातभार लावावा आणि त्यांनी देणगीच्या स्वरूपात ट्रस्टला मदत केली. आणि कोथरूडमधील कर्वे रोडवर हॉटेल कोकण एक्सप्रेसच्या समोर पुनीत यश आर्केडमध्ये कोथरूड वासियांसाठी श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटरची दुसरी शाखा 3 ऑक्टोबर 2014 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. या सेंटरमध्येही ECG, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, 2D इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट यासारख्या अनेक टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच लोकमान्य नगरमध्ये ट्रस्टची पॅथॉलॉजीची सेंटर प्रोसेसिंग लॅब आहे. यामध्ये सर्व रूटीन टेस्ट, हार्मोनल टेस्ट आणि स्पेशल टेस्ट केल्या जातात. माझी लॅबोरेटरी ही गेली 4 वर्ष ISO 9001-2008 सर्टिफाईड आहे. आम्ही रादर आता NABL-साठी तयारी सुरुवात केलेली आहे. लॅबोरेटरीमध्ये रूटीन टेस्ट, फॉर एक्झाम्पल हिमोग्राम, युरिन, वेगवेगळ्या प्रकारच्या बायोकेमिकल टेस्ट, फॉर एक्झाम्पल शुगर, युरिया, क्रिएटिनिन, लिव्हर फंक्शन टेस्ट या सगळ्या होतात. त्याच्याबरोबरच वी आर मोर स्पेशलाइज्ड टू गिव्ह सर्व्हिसेस इन स्पेशल टेस्ट लाईक हॉर्मोन्स, म्हणजे आपल्या शब्दात सांगितले थायरॉईड फंक्शन टेस्ट किंवा इन्फर्टिलिटीसाठी लागणाऱ्या सगळ्या टेस्ट, या सर्व टेस्ट आम्ही फुल्ली ऑटोमेटेड इम्पोर्टेड सिस्टीम्सवर करतो. त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइजचा कुठेही संबंध येत नाही. आज ट्रस्टने जरी सर्वांचे आर्थिक स्वरूपात कर्ज फेडले असले तरी वेळेवर मदत करणारी लोक आणि देणगीदार यांचे ऋण फेडणे अशक्य आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या ऋणातच राहणं पसंत करू अशी भावना ट्रस्टच्या संचालकांमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर चालविण्यासाठी देणगीदारांनी ज्याप्रमाणे देणगी दिली तसाच ट्रस्टला भक्कम आधार देणारी दुसरी बाजू म्हणजे येथील डॉक्टर्स. चॅरिटेबल डायग्नोस्टिक सेंटर सुरू करताना इक्विपमेंट जशी आवश्यक आहे तशीच सर्व डॉक्टर्सची आवश्यकता पण तेवढीच आहे. आणि या डॉक्टर्सनी आम्हाला पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जो सपोर्ट केलेला आहे, आमच्याबरोबर जी डॉक्टरची टीम आहे आणि अगदी नवीन जनरेशनमधले सुद्धा डॉक्टर्स आम्हाला आत्ता जॉईन होत आहेत आणि त्यांच्या मनातला जो सेवाभाव आहे त्यांना आमच्या माध्यमातून तो पेशंट्सपर्यंत पोहोचवता येतो आहे. वन रूफ खाली सगळ्या टेस्ट इथे होतात. बेसिक टेस्टपासून स्पेशलाइज टेस्ट लाईक स्ट्रेस टेस्ट, इको, सोनोग्राफी. त्यातला स्ट्रेस टेस्ट आणि इको हे मी करतो. आत्तापर्यंत मुख्यत्वे पेशंटचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांना ट्रीटमेंट देत असतातच, पण त्यांचे रिपोर्ट त्यांना समजावून सांगणे आणि त्यांच्या शंकांचं निरसन करणे हे माझं मुख्यत्वे इथे काम आहे. आमच्याकडे जे पेशंट तपासण्यासाठी येतात, कोणाचा ECG असतो, कोणाचा कलर डॉक्टर असतो, कोणाची स्ट्रेस टेस्ट असते, हे वेळच्या वेळी व्यवस्थित केलं जातं आणि त्यांना पुढे गायडन्स दिला जातो की पुढे काय करायला पाहिजे, तुम्ही कुठल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे. सेवाभावी संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा व आवड आधीपासूनच असल्यामुळे या संस्थेत मी काम करते. जेव्हापासून मी काम करते आहे तेव्हापासून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स इथे मिळाला. संधिवाताचे सगळे प्रकार, गुडघे सुजणे, सांधे दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, हातापायाची बोटं सुजणं, या सगळ्यावरती मी योग्य तो उपचार करतो. डॉक्टर्सची जशी आम्हाला पहिल्यापासून साथ मिळालेली आहे तसेच उत्कृष्ट आणि क्वालिफाईड स्टाफसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि हा स्टाफ पेशंट्सना उत्तम सेवा देत आहे. श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटरचे चाचण्यांसाठी आकारण्यात येणारे दर हे अत्यंत अल्प अशा स्वरूपाचे आहे. या सर्व सुविधा अल्प दरात देण्यात ट्रस्टी जरी यशस्वी झाले असले तरी अशी सेवा भविष्यात व्यापक स्वरूपात देण्याचा ट्रस्टींचा मानस आहे. भविष्यामध्ये आमचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज पेशंट्स क्लब, की डायबेटिक पेशंट्सना आमच्याकडे ज्या तपासण्या होतात त्या माध्यमातून, तसंच आमच्याकडे येणारे जे फिजिशियन आहेत
त्यांची जी मदत त्यांना होऊ शकते. तसंच दुसरं जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये ज्याला आपण वृद्धापकाळ किंवा वृद्ध लोकांसाठी आश्रम आणि त्याला त्याच आश्रमामध्ये मेडिकल बॅकअप देणं, मेडिकल एड देणं, असा एक दुसरा आमच्याकडे एक प्रोजेक्ट आहे. तसंच तिसरा MRI CT अर्थातच हे कुठल्याही डायग्नोस्टिकला जोडून येत असतं, पण त्याला खूपच मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. जर का तेवढे निधी जमत गेले, तेवढ्या जर का देणग्या मिळत गेल्या, तेवढे फंड्स उभे राहिले तर तेही करण्याचा मानस आहे. पण त्याच्यानंतर आमचा एक नक्की प्लॅन आहे, तो म्हणजे टिश्यू बँक सुरू करणे. संबंध भारतामध्ये 2 किंवा 3 टिश्यू बँक्स आहेत की ज्याच्यामध्ये बोन्स, स्किन अशा प्रकारचे टिश्यूज प्रिझर्व केले जातात आणि जे पेशंट्ससाठी वापरले जातात, ऑर्थोपेडिक पेशंटसाठी विशेषतः. तर तशी टिश्यू बँक सुरू करणे आणि तीही पुण्यात सुरू करणे असा आमचा मानस आहे. परंतु ही सेवा अल्प दरात देताना जो काही खर्च येतो तो भरून काढणं अत्यंत अवघड असतं. आणि अशी सेवा पुढे चालविण्यासाठी ट्रस्टला सातत्याने आपल्यासारख्या देणगीदारांची आवश्यकता आहे. आपल्या या सहकार्यामुळे अनेक गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमलणार आहे.